मार्च महिन्यात MSRDCनं नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाची अधिसूचना जारी केली आहे। 805 किलोमीटर लांबीच्या या महामार्गासाठी तब्बल 11,000 हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यातून जाणाऱ्या या महामार्गामुळे अनेक शेतकरी भूमिहीन होण्याची भीती असल्यामुळे आणि सध्या नागपूर ते गोवा प्रवासासाठी पर्यायी महामार्ग असताना शक्तीपीठ महामार्गाच्या नावाखाली या महामार्गावर हजारो कोटी रुपयांची उधळपट्टी का असा सवाल उपस्थित करत कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या महामार्गाला विरोध सुरू केलाय। आमदार सतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार संजय बाबा घाटगे, श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉक्टर भारत पाटणकर, शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, गिरीश फोंडे यांच्या नेतृत्वाखालील शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या माध्यमातून शेतकरी महामार्गाविरोधात एकवटू लागलेत। या प्रस्तावित महामार्गाला शेतकऱ्यांचा असलेला विरोध सरकारपर्यंत पोहोचावा यासाठी उद्या 18 जूनला कृती समितीच्या वतीनं कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे। या मोर्चामध्ये जिल्ह्यातील 60 गावांमधील सुमारे 20,000 शेतकरी कुटुंबियांसह सहभागी होणार असल्याचं कृती समितीचे निमंत्रक गिरीश फोंडे यांनी सांगितलं। गेले 2.5 महिन्यापासून महाराष्ट्र सरकारने जी काही शक्तीपीठ महामार्गाची गोवा ते नागपूर महामार्गाची अधिसूचना काढली होती, त्याच्यानंतर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। याचा फटका युती सरकारमधल्या उमेदवारांना देखील लोकसभेमध्ये बसलेला आहे। आता याच्यानंतर देखील हे सरकार सुधारायला तयार नाही आहे। दररोज एका वर्तमानपत्रामध्ये यांच्या अधिसूचना येत आहेत, चावडीमध्ये गावांमध्ये अधिसूचना लागत आहेत, नोटिसा लागत आहेत आणि त्यामुळे आम्ही गेले 15 दिवस झालं मोर्चाची तयारी करतो आहे। हा मोर्चा जो आहे तो 18 जूनला उद्या होतो आहे। या मोर्चासाठी कोल्हापूरमधली ही जी काय जवळपास 60 गावांपेक्षा जास्त गावं आहेत, या गावांमधून 20,000 शेतकरी जे आहेत हे सहकुटुंब हजर राहणार आहेत। दसरा चौकातून कलेक्टर ऑफिसपर्यंत हा मोर्चा जाणार आहे। युती सरकारमधले अनेक प्रतिनिधी जे आहेत, मंत्री आहेत, हे म्हणतात की हा जो शक्तीपीठ महामार्ग जो आहे तो रद्द होणार आहे। आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगितलेलं आहे। याचं स्वागत जरी आम्ही करत असलो तरी देखील एक महत्त्वाची गोष्ट आहे की मुख्यमंत्री किंवा संबंधित खात्याचे मंत्री जे आहेत त्यांनी अजून एक शब्द देखील बोललेले याच्याबद्दल नाही आहेत। याचा देखील निषेध करावा असं वाटतो आणि म्हणून मोर्चा जो उद्याचा आहे हा मोठ्या तयारीने आम्ही गावागावांमध्ये प्रचार करून, सभा घेऊन, अगदी सांस्कृतिक गोष्टींच्या करून, सोशल मीडियाच्याद्वारे बांधावरती शेतकरी पेरण्यांच्यामध्ये बिझी आहेत, बांधावरती त्यांच्या मीटिंग घेऊन आम्ही तयारी केली आहे। आणि त्यामुळे उद्या मोठ्या प्रमाणामध्ये कोल्हापुरातला जो काही हिसका ज्याला म्हणतो आपण, कोल्हापूरातल्या शेतकऱ्यांचा हिसका जो आहे सरकारला दाखवण्यासाठी मोठ्या संख्येनं घेरा डालो डेरा डालो या मोर्चासाठी शेतकरी जमणार आहेत आणि सरकारला नमल्याशिवाय या कोल्हापूरचे शाहू महाराजांच्या विचाराने शेतकरी शांत बसणार नाहीत। ती शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा किती तीव्र विरोध आहे हे लोकसभा निवडणुकीच्या निकालातून दिसून आलंय। महामार्गाबद्दल शेतकऱ्यांमध्ये असलेल्या असंतोषामुळे 11 सत्ताधारी खासदारांना पराभवाचा सामना करावा लागला असल्याचं सांगत लाल बावटा संघटनेचे शिवाजी मगदूम यांनी राज्य सरकारनं पावसाळी अधिवेशनापूर्वी महामार्ग रद्द करण्याची अधिसूचना जारी करावी, अन्यथा सध्या सत्ताधारी 72 आमदारांना याचा फटका बसेल असा इशाराही मगदूम यांनी दिलाय। उद्या शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीनं माननीय जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आयोजित केलेला आहे। या मोर्चासाठी कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्वच्या सर्व गावांच्यामध्ये कृती समितीनं बैठका घेऊन त्याची तयारी चांगल्या पद्धतीने केलेली आहे। शेतकरी, गावागावातला शेतकरी हा स्वतःहून गाड्या करून या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे। सरकारला माझी विनंती आहे, लोकांच्यामध्ये फार मोठा उद्रेक आहे। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला हा उद्रेक या शक्तीपीठ महामार्गालगतच्या शेतकऱ्यांनी दाखवलेला आहे। त्यांचे 11 खासदार या शक्तीपीठ महामार्गातले पडलेले आहेत। येणारी विधानसभेची निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये साधारण 72 आमदार या निवडणुकीला तुमचे पडल्याशिवाय राहणार नाहीत। या विधानसभेचं जे काय अधिवेशन होणार आता, त्या अधिवेशनापूर्वी आपण अध्यादेश करावा आणि हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा। कोल्हापूर बरोबरच अन्य जिल्ह्यांमधून सुद्धा महामार्गाला जमिनी द्यायला विरोध होत असून कोल्हापुरातील उद्याचा मोर्चा या महामार्गाचं भवितव्य ठरवणारा असल्यानं राज्य सरकारला निर्णय घ्यावा लागणार आहे।